नमस्कार मित्रांनो, जी केचे अतिशय महत्त्वाचे 50 वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे हे आपण रॅपिड फायर या पद्धतीने पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला फायदा हा होईल. तर चला जास्त टाईमपास न करता लगेच आपण प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न 51. 1971चे भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर भारताच्या पंतप्रधानपदी होते इंदिरा गांधी. प्रश्न 52. भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. प्रश्न 53. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न 54. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक राज्यसभा या सभागृहासाठी करतात. प्रश्न 55. भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा मंजूर करण्यात आला? भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा 1955 मध्ये मंजूर करण्यात आला. प्रश्न 56. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न 57. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले आहे? तर 42वी घटना दुरुस्ती याला मिनी घटना दुरुस्ती असे म्हटले जाते. प्रश्न 58. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले? तर मूलभूत हक्क 12 ते 35 या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत. प्रश्न 59. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतात? तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहत असतात. प्रश्न 60. त्रिस्तरीय पंचायत राज ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राज ही संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडली. प्रश्न 61. ग्रह ताऱ्याच्या अभ्यास शास्त्रीय नाव काय आहे? तर ग्रह ताऱ्याच्या अभ्यासात शास्त्रीय नाव आहे ॲस्ट्रॉनॉमी. प्रश्न 62. कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? विषुववृत्त हे पृथ्वीला 2 भागात समान भागते. प्रश्न 63. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोपर्निकस यांनी मांडला. प्रश्न 64. कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते? तर कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण 8 राज्यांमधून हे जाते. प्रश्न 65. मंगळ ग्रहास टिंबटिंब असे म्हणतात, तर मंगळ ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात. प्रश्न 66. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास साधारणतः 8 मिनिटं 20 सेकंद एवढा वेळ लागत असतो. प्रश्न 67. सकाळचा तारा असे कोणास म्हणतात? शुक्र या ग्रहाला सकाळचा तारा असे म्हटले जाते. प्रश्न 68. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे एवढा उशिरा उगवतो. प्रश्न 69. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोण होता? तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे बुध. प्रश्न 70. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता. प्रश्न 71. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन होते. प्रश्न 72. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखतात? सार्वजनिक काका म्हणून ग. जोशी यांना ओळखले जाते. प्रश्न 73. सन 1950 मध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील कोठे उभारला गेला? तर प्रवरानगर या ठिकाणी 1950 मध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला होता. प्रश्न 74. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर केसरी या वृत्तपत्रात लोकमान्य टिळक यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा उल्लेख लिहिला होता. प्रश्न 75. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये झाली होती. प्रश्न 76. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित कधी झाला? तर 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला होता. प्रश्न 77. 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? 14 तळे सत्याग्रह महाड येथे 1927 मध्ये झाला होता. प्रश्न 78.
भारतीय वृत्तपत्राच्या अग्रदूत म्हणून कोणाला संबोधले जाते? भारतीय वृत्तपत्राच्या अग्रदूत म्हणून जेम्स हिकी यांना ओळखले जाते. प्रश्न 79. भारतात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान होते लॉर्ड क्लेमेंट ॲटली. प्रश्न 80. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? प्लासीची लढाई सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये झाली. प्रश्न 81. दुधाची भुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यात आहे. प्रश्न 82. कोणत्या प्रदेशाला देवभूमी म्हणून ओळखले जाते? तर उत्तराखंड या प्रदेशाला देवभूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 83. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना ओळखले जाते. प्रश्न 84. भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? भारतात लू वारे हे उन्हाळ्यात वाहतात. प्रश्न 85. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. प्रश्न 86. भारतातील सर्वात मोठी नदी बेट कोणते? तर माजुली हे भारतातील सर्वात मोठे नदी बेट आहे. प्रश्न 87. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते राज्य सर्वात लहान राज्य आहे? तर गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न 88. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. प्रश्न 89. आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न 90. कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथ्थक हा नृत्य प्रकार भारताच्या उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 91. मिझोरम राज्याची राजधानी कोणती? मिझोरम राज्याची राजधानी आहे ऐझवाल. प्रश्न 92. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. प्रश्न 93. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. प्रश्न 94. धुपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? धुपगड पंचमढी शिखरे ही सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहेत. प्रश्न 95. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 96. रिश्टर हे कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर हे भूकंप मोजण्याचे एकक आहे. प्रश्न 97. पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो. प्रश्न 98. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम. प्रश्न 99. सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर चंदीगड या ठिकाणी सुप्रसिद्ध रॉक गार्डन आहे. प्रश्न 100. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा ओली पर्वत आहे.